सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होता, मग मुंबई महापालिकेमध्ये का नाही असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच केला होता। त्याला त्यांच्याच सहकारी पक्षांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। उलट मनसेने तर झोमणारे वार केलेत। एकतर मुंबई महापालिकेचा विषय असेल तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काय अवस्था आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये। मागच्या वेळी 9 जागा आल्या होत्या, त्याही अखंड राष्ट्रवादी असताना। आता तर एवढे सगळे पक्ष आहेत, त्यामध्ये निभाव कसा लागेल हे बघायचे। उद्धव आणि राज यांची संभाव्य युती आणि महाविकास आघाडीतले इतर पक्ष स्वतंत्र लढतील किंवा लढणार असतील तर किती जागा येतील किंवा ते टिकवू शकतील हे आपल्याला बघायचंय। अशा सगळ्या वातावरणामध्ये आपलं काय होणार या काळजीपोटी त्यांनी सहकाऱ्यांना वडिलकीचा सल्ला दिला खरा, पण मानायला कुणीही तयार नाहीये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ही मुंबई महापालिका निवडणूक किती अवघड किंवा आव्हानात्मक असणार आहे? स्वतंत्र लढल्यास महाविकास आघाडीतल्याच पक्षांचं नुकसान होणार आहे का? उद्धव राज हे ठाकरे बंधू पवारांचा सल्ला ऐकतील का? आणि या अनुषंगाने इतर काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे। सो पूर्ण बघा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबई महापालिकेत प्रत्येक जणाला स्वतंत्र लढायचंय। महायुतीमध्ये तर बहुतांश ठिकाणी वेगळंच लढण्यावरती फोकस देण्यात आलेला आहे किंवा करण्यात आलेला आहे, पण सध्याचे विरोधक एकमेकांवरच आरोप करत स्वतंत्र लढणार आहेत। ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर आता एकत्र दिसतायत सत्तेसाठी। काँग्रेस पक्षाला स्वतःमधलं बळ आजमावून बघायचंय, पण या सगळ्यामध्ये शांत आहे तो शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष। मुंबई महापालिकेचा विषय असेल तर ही शांती ॲक्सेप्टेबल आहे, कारण तसंही फार ॲक्टिव्ह होऊन काहीही उपयोग होणार नाहीये। पण या शांतीचं कारण वेगळंच आहे। त्याचं असं आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कुणी विचारतच नाहीये। 2017च्या BMC मध्ये जेमतेम 9 जागा त्यांच्या वाट्याला आल्या होत्या आणि हे आम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे। यावेळी जवळपास सगळेच पक्ष आपली ताकद राखून आहेत। काही सल्ला दिलास तर उलट जहरी टीका त्यांना सहन करावी लागते। म्हणजे बघा, मनसेने त्यांच्यावरती काय टीका केली तुम्ही ऐकलं असेलच। अक्षरशः पाणउताराच केलाय। खरं तर विशेष म्हणजे मनसेच्या 7 जागा आल्या होत्या, नंतर ते सर्व नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे गेले होते। पण हा सगळा राग बाजूला सारून मनसेने आता नव्या दमाने त्याच उद्धव ठाकरेंसोबत समेट केलेला आहे। अर्थात ही युती ऑफिशियली डिक्लेअर्ड नाहीये अजून तरी, पण आपल्यापेक्षा 2 जागा जास्त आलेल्या राष्ट्रवादीचा मात्र मनसेने पाणउताराच केलेला आहे। शरद पवारांचं मत हे आघाडी करण्यावरती आहे। म्हणजे काँग्रेस असो, सपा असो आणि आलेच एकत्र तर उद्धवराज अशा सगळ्यांनी एकजुटीने लढलं तर मुंबई महापालिका जिंकता येईल असं पवारांचं गणित आहे। शरद पवारांची मुंबईतली ताकद ही आपल्याला माहिती आहे, ही अतिमर्यादित आहे। त्यात आता भले मोठमोठे बॅरिकेड्स त्यांच्याच पुतण्याने म्हणजेच अजित पवारांनी घालून ठेवलेले आहेत। 2017ला राष्ट्रवादीचे जे नगरसेवक निवडून आले ते कोण होते त्यावरती आधी एक नजर टाकूयात। रेशम बानो खान, सईदा खान, नादिया शेख, त्यानंतर राखी जाधव, ज्योती हारून खान, मनीषा रहाटे, सोफिया बानू, धनश्री भराडकर असे हे नगरसेवक, खरं तर नगरसेविका म्हटलं पाहिजे। आता यातले बहुतांश नगरसेविका या मुस्लिम समुदायातल्या आहेत। काही ठिकाणी समाजवादी पार्टी तर काही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकून आलेले आहेत। आता विचार करा, काँग्रेसने आधीच आपण स्वबळावरती लढणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। समाजवादी पार्टीने 150 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। आता हे सगळं बघता कुठे गेली महाविकास आघाडी असा सहज प्रश्न पडल्याशिवाय आपल्याला राहत नाही। अनेक मुंबईतल्या वॉर्डांमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव अधिक आहे हे आपल्याला माहिती आहे। तिथे समाजवादी पार्टीला चांगली मतं मिळतात हेही आपल्याला माहिती आहे। काँग्रेस आणि MIMची देखील ही वोट बँक आहे। त्यामध्ये राष्ट्रवादीने म्हणजेच शरद पवारांच्या पक्षाने आपला उमेदवार दिला तर 3 पक्षांमध्ये या सगळ्या मतांची विभागणी होईल, ज्याचा साहजिकच फायदा महायुतीमधल्या सेक्युलर म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होणार हे निश्चित आहे। महाविकास आघाडी ही 2019 मध्ये सत्ता मिळवण्यासाठीच होती हे वारंवार सिद्ध झालेलं आहे आणि त्यावरती आम्ही व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत, ते नक्की बघा। त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये महाविकास आघाडी किंवा शिवसेनेची सत्ता येईलच अशी कोणतीही शक्यता आता सध्या दिसत नाहीये किंवा ती नव्हती असं सुद्धा आपण म्हणू शकतो। ज्या वेळेला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचारावरती काँग्रेसचे नेते उघडपणे बोलत होते।
2021 मध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे त्यावेळचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेले भाई जगताप यांना स्वबळावरती लढायचं होतं. अर्थात निवडणूक 3 वर्ष पुढे लांबली, पण आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष असलेल्या वर्षा गायकवाड यांचाही तोच सूर होता ज्यावरती काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलेला आहे. काँग्रेसला एकतर मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार याविरोधात आवाज उठवायचा आहे, त्यामुळे त्यांना उद्धव ठाकरे तसे नकोच आहेत. त्यात परप्रांतीयांना मारहाण करण्याचा आक्षेप ज्यांच्यावरती घेतला जातो त्या मनसेला उद्धव ठाकरे सोबत घेत आहेत. त्यामुळे उरली सुरली मतं देखील आपली जातील या भावनेने काँग्रेसने आधीच काढता पाय घेतलेला आहे. यावरती आम्ही व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, बघितला नसेल तर नक्की बघा. पण आता काँग्रेसची ही जी काही भूमिका आहे ती असली तरी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका याच्या पूर्णपणे उलट आहे. सोबत राहिलो तरच महायुतीला टक्कर देऊ शकू असा शरद पवारांचा कयास आहे. मतचोरी विरोधात एवढं रान उठवलं, तिकडे बिहारमध्ये राहुल गांधींनी मोठी वातावरण निर्मिती केली, पण त्यांच्या पदरी घोर निराशा पडली. इकडे मुंबईत मनसेने इतर सहकारी पक्षांना सोबत घेत सत्याचा मोर्चा काढला. त्यात काय घडलं हे आपण सगळ्यांनीच बघितलं. काँग्रेस अनिच्छेने त्यामध्ये सहभागी झाली होती. त्यावरच पवारांनी हा सल्ला दिलाय की जर तुम्ही त्या ठिकाणी एकत्र येत आहे तर मग निवडणुकीमध्ये का नाही, असा एक त्यांचा सवाल आहे. शरद पवारांच्या पक्षाला यश मिळेल का हे आता काही शक्यतांमधून आपण बघूया. सगळ्यात पहिलं, काँग्रेस बरोबर लढले तर ही शक्यता खरं तर नाहीच आहे, कारण स्वबळावरती लढण्याचं काँग्रेसने आधीच जाहीर केलेलं आहे. दुसरं, समाजवादी पार्टीसोबत लढले तर आता 150 जागा लढवणार असल्याचं पक्षाने आधीच जाहीर केलेलं आहे, म्हणजेच समाजवादी पार्टीने. मागच्या वेळी आपली फसवणूक झाली होती ही समाजवादी पार्टीची भावना आहे आणि त्यामुळेच ही शक्यता सुद्धा धुसर आहे. पुढचं, उद्धव ठाकरेंबरोबर लढले तर राज ठाकरेंना सोबत घेण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा आहे, त्यामुळे त्यांना सोडून पवारांना ते सोबत घेतील का हा प्रश्न आहे. तसंही जरी उद्धव ठाकरेंबरोबर लढले तरी त्याचा त्यांना काहीही उपयोग होणार नाहीये, कारण दोन्ही पक्षांचा मतदार भिन्न आहे. उलट मुस्लिम मतदार अलीकडच्या काही निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना सपोर्ट करत आहे, त्यामुळे पवारांना फायदा कमी आणि तोटाच जास्त होण्याची शक्यता आहे. आणि शेवटची शक्यता, मनसेसोबत लढले तर ही शक्यता तर नाहीच आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांनी तर शरद पवार काय म्हणतात याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाहीये असं झिडकारलंय आणि त्यांच्यावरती टीका केलेली आहे. त्यामुळे फक्त या दोन पक्षांची युती शक्य आहे का, तर ती नाही असंच आपल्याला म्हणता येईल. काय काय आव्हानं आहेत? पक्षफुटीनंतर चिन्ह आणि ओळखीच्या बाबतीतला गोंधळ हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. दुसरं, मैदानामध्ये जास्त बलाढ्य खेळाडू आहेत. तिसरं, मुंबईमध्ये आधीच मर्यादित संघटनात्मक स्ट्रेंथ आहे. आणि त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सीट शेअरिंगचा जो काही गोंधळ आहे तो एक बघायला मिळालेला आहे. सगळंच सुरळीत झालं असतं तर कदाचित 9 ते 11 जागा किंवा आहे तितक्या जागा म्हणजे 9 जागा ह्या कायम ठेवता आल्या असत्या, पण आता ते एक मोठं आव्हान बनलेलं आहे. प्रत्येकाने आपला सहकारी किंवा आपला मतदार हा आधीच फिक्स करून ठेवलेला आहे, त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची खरं तर गोची झाली आहे. कुणी ऐकायला तयार नाहीये. त्यांचा पक्ष पिछाडीवर तर जाईलच, पण विखुरलेल्या महाविकास आघाडीतले पक्षही एकमेकांना मोठं नुकसान करतील अशी दाट शक्यता आहे. तुमचं या सगळ्याबद्दल काय मत आहे? शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबई महापालिकेमध्ये कशी कामगिरी असेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.